Hello friends, today we learn about the touching circle. Please open the page number 56 and we have to take the first activity. Activity number 1 with the figure 3.22. Take three non-collinear points. Y is betweenness of x and z as shown in the figure. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे y हा x आणि z च्या दरम्यान कोणता तरी एक बिंदू आहे. ड्रॉ ए सर्कल विथ सेंटर एक्स अँड रेडियस एक्स वाय. आपल्याला काय करायचं आहे, एक्स हा सेंटर घेऊन एक्स वाय इतकी रेडियस घेऊन एक सर्कल काढायचं आहे. अँड ड्रॉ ए अनादर सर्कल विथ सेंटर झेड अँड रेडियस वाय झेड. झेड हे सेंटर घेऊन वाय झेड इतकी रेडियस घेऊन एक पुन्हा दुसरा सर्कल तयार करायचा आहे. काय दिसून येते आपल्याला, बोथ द सर्कल इंटरसेक्ट इच अदर ॲट द सिंगल पॉईंट वाय. दोन्ही सर्कल आपल्याला इंटरसेक्ट होताना दिसतात आहे वाय या बिंदूमध्ये. ड्रॉ द लाईन थ्रू द पॉईंट वाय अँड परपेंडिक्युलर टू एक्स झेड सेगमेंट एक्स झेड. त्या वाय या बिंदूमधून एक काय काढायची आहे, लाईन ड्रॉ करायची आहे, जी लाईन एक्स झेड या रेषेला परपेंडिक्युलर असणार. आता ॲक्टिव्हिटी नंबर 2 कडे वळू आपण. ॲक्टिव्हिटी नंबर 2 मध्ये काय दाखवतं आहे, टेक ए फिगर नंबर 3.23 पाहायची आहे आणि त्या फिगरमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे एक्स इज बिटवीननेस ऑफ वाय अँड झेड. ड्रॉ द सर्कल विथ सेंटर झेड. आता झेड हे सेंटर घेऊन वाय झेड रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि सोबतच एक्स हे सेंटर घेऊन एक्स वाय रेडियस घेऊन एक पुन्हा सर्कल ड्रॉ करायचं आहे. ते दोन्ही सर्कल फक्त एक आणि एका बिंदूमध्ये इंटरसेक्ट होत आहे. तो पॉईंट आहे वाय आणि वायमधून एक आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आहे. ती वाय झेडला परपेंडिक्युलर असणार अशी एक रेषा ड्रॉ करायची आहे. मग या दोन्ही ॲक्टिव्हिटीवरून आपल्याला काय कळून कळत का, दोन्ही ॲक्टिव्हिटी, पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये दोन सर्कल एकामेकांना एकाच बिंदूमध्ये छेदतात जे बाह्यस्पर्शी दिसतात आणि सोबतच दुसऱ्या डायग्राममध्ये, दुसऱ्या फिगरमध्ये आपल्याला काय दिसून येतं, दोन सर्कल एकामेकांना आतून छेदतात आणि त्या एकाच बिंदूमध्ये छेदत आहेत. मग अशा सर्कलला आपण काय म्हणतो, टचिंग सर्कल. तर त्या टचिंग सर्कलची डेफिनेशन कशी तयार होईल, इफ टू सर्कल्स इन ए सेम प्लेन, दोन सर्कल आहे एका सेम प्लेनमध्ये, हॅव ओनली वन पॉईंट इन कॉमन आर कॉल्ड ॲज टचिंग सर्कल. त्याला आपण टचिंग सर्कल असे म्हणणार. सर्कल कॅन बी टच इच अदर इंटरनली ऑर सर्कल कॅन टच इच अदर एक्सटर्नली. म्हणजे आतील आणि बाहेरील बिंदूंना ते एकमेकांना छेदू शकतात. Now open the page number 57 and we have to go for the theorem of touching circle. The statement of theorem of touching circle is, if two circles touch each other, their point of contact lies in the line joining the centers. म्हणजे असे सर्कल्स जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्या दोन्ही सर्कलच्या रेडियसवर कुठेतरी येणार आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच आपल्याला फिगर नंबर 3.26 तिथे दिलेली आहे. टर्न द पेज नंबर 58, तिथे त्याचा प्रूफ आपल्याला तिथे दिलेला आहे. गिवन मध्ये दिलेला आहे, सी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टू सर्कल विथ सेंटर ए अँड बी. प्रूफ काय करायचं आहे, पॉइंट सी lie on the same line. Point C lie on the same line. तर प्रूफ करताना सर्वात पहिले आपण ॲझम्पशन घेऊ. लेट द लाईन L बी द कॉमन टँजेंट पासिंग थ्रू द पॉईंट C ऑफ टू टचिंग सर्कल्स. आपल्या फिगर नंबर 3.23 मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एक लाईन टँजेंट तयार केलेली आहे. लाईन L इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट AC. हे कशावरून सांगू शकतो आपण, टँजेंट थेरमवरून. ऑल्सो लाईन L इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. अगेन द रिझन विल बी टँजेंट थेरम.
segment AC is perpendicular. Therefore, segment AC is perpendicular to line L as well as segment BC is also perpendicular to line L. मग इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण सांगू शकतोय का AC आणि BC ही लाईन L ला परपेंडिक्युलर आहेत. Therefore, through C only one line perpendicular to line L can be drawn. Therefore, point CAB are collinear. जर CAB हे collinear आहेत, therefore we can say that point C lies on the same line. म्हणजे hence fruit. आता जर CAB are collinear, AB is the A and B are the centers of the circles and C is the lies on the line AB. Hence proved. मग यामध्ये असणारे रिमेंबर पॉइंट्स कोणकोणते लक्षात ठेवायचे? तर पॉइंट नंबर 1, द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टचिंग सर्कल्स लाईज ऑन द लाईन जॉइनिंग देअर सेंटर. मग सेकंड पॉइंट काय? इफ द सर्कल टच इच अदर एक्सटर्नली. जर बाह्यस्पर्शी सर्कल्स दिलेले असतील तर then distance between their centers is equal to sum of their radii. तर त्या दोघांचं डिस्टन्स अगर काढायचं असेल, त्या दोन्ही केंद्रबिंदूंचं अंतर काढायचं असेल तर आपल्याला त्याच्या रेडियसची सम करावी लागणार. पॉइंट नंबर 3 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ ए सर्कल टचिंग इंटरनली. जर दोन सर्कल इंटरनली टच करत असतील आणि त्याच्या सेंटरमधील अंतर किती आहे हे काढायचं असेल, इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन देअर रेडाय. मग अशा वेळेस त्या दोघांचा डिफरन्स आपल्याला, रेडियसचा डिफरन्स आपल्याला पाहावा लागतो. नाव वी गो फॉर द प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 पेज नंबर 58. आता 58 पेज नंबर ओपन करायचा आणि प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 कडे वळायचं आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतोय? Two circles having the radii 3.5 cm and 4.8 cm touch each other internally. दोन सर्कलचे रेडियस दिलेले आहे 3.5 cm and 4.8 cm. ते दोन्ही सर्कल इंटरनली टच करत आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आपल्याला फाइंड आउट त्याचं काढायचं आहे. म्हणजे त्या दोघांचं सेंटरचं अंतर किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर अशा वेळेस आपल्याला जे दिलेलं आहे त्याचा विचार आपण इथे करू. तर क्वेश्चन नंबर 1 चा सोल्युशन कडे वळू आपण. सोल्युशन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. सपोजिशन, लेट ॲझम्पशन घेऊ आपण. लेट द रेडाय ऑफ टू सर्कल्स बी R1 and R2. आपण दोन्ही सर्कलचं रेडाय घेतलेला आहे R1 आणि R2. मग 3.5 सेंटीमीटर दॅट मीन्स R1. therefore R1 is equal to 3.5 सेंटीमीटर and R2 equal to किती दिलेला आहे? 4.8 सेंटीमीटर. दॅट आर द गिवन. मग ते दोन्ही सर्कल कसे आहे? इंटरनली टच करत आहे. तर लिहायचं आपल्याला टू सर्कल्स आर टचिंग internally each other. मग इंटरनली असेल, टच करत असेल तर बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल. therefore by theorem of टचिंग सर्कल. आता बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल काय म्हणतो? द टू सर्कल आर टचिंग each other internally, then the distance between their centers of circles is equal to difference of their radii. Therefore the distance between
the centers of circle touching internally is equal to the difference of their centers. म्हणजे दोघांच्या सेंटर मधील डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू R2 मायनस R1. दोघांमधील फरक काढायचा आहे. R2 मायनस R1. R2 ची व्हॅल्यू 4.8 सेंटीमीटर आणि R1 ची व्हॅल्यू 3.5 सेंटीमीटर. दॅट आर द गिवन. आता 4.8 मायनस 3.5 देअरफॉर 5 मायनस 8 मायनस 5 3. 4 minus 3 1. That means 1.3 centimeter. Therefore the result will be distance between their centers is 1.3 centimeter. Now we go for the question number 2. The question number 2 is two circles of radii 5.5 centimeter and 4.2 centimeter टच each other externally. आता दोन्ही सर्कल कसे आहे एक्सटर्नली टच करत आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. तर आपल्याला दोघांमधील डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्सचा वापर करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. तर अशा वेळेस आपल्याला आणखी सपोजिशन घ्यायचं आहे. तर इथे सोल्युशन नंबर 2 देतोय. लेट द रेडाई ऑफ टू सर्कल्स बी R1 and R2. Therefore R1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? किती दिलेली आहे? 5.5 सेंटीमीटर आणि R2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर. Therefore two circles are touching internally च्या ठिकाणी externally each other. Therefore by theorem of touching circles. आता इंटरनली च्या ठिकाणी एक्सटर्नली आहे. तर सेकंड पॉइंट आपल्याला लक्षात असला पाहिजे. जर इंटरनली टच करत असतील तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडाई. Therefore the distance between the centers of circle touching externally is equal to the sum of their radii. Sum of their radii. मग सम ऑफ देअर रेडाई म्हटलेला आहे तर आपण फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स R1 प्लस R2. R1 ची व्हॅल्यू 5.5 सेंटीमीटर, R2 ची व्हॅल्यू 4.2 सेंटीमीटर. ऍडिंग द बोथ 5 plus 2 7, 5 plus 9, 5 plus 4 9. एक अग्रांतर पॉइंट सेंटीमीटर. Therefore distance between their centers is 9.7 centimeter. We go for the question number 3. The question number 3 is if the radii of two circles are 4 centimeter and 2.8 centimeter. दोन सर्कलचे रेडियस दिलेले आहे, एक 4 सेंटीमीटरचा आणि दुसऱ्या सर्कलचा रेडियस दिलेला आहे 2.8 सेंटीमीटरचा. ड्रॉ द फिगर ऑफ दिस सर्कल टचिंग इच अदर एक्सटर्नली आणि इंटरनली. तर अशा वेळेस 4 सेंटीमीटर इतकं अंतर घेऊन कशामध्ये प्रोटेक्टर डिवायडर मध्ये घेऊन एक सर्कल काढायचा आहे. किती सेंटीमीटरचा? 4 सेंटीमीटरचा. आणि त्याच्या सेंटरला नाव देऊन देऊ आपण ए. काय नाव देऊन देऊ? ए.
आणि दुसरा सर्कल हा 2.8 सेंटीमीटरचा घेऊन आणखी एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. तो एक्सटर्नली कसा झाला पाहिजे, टच झाला पाहिजे. त्याच्या सेंटरला नाव देतोय बी. आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे दोन्ही सर्कलला एकाच पॉइंट मध्ये दिसतात त्याला नाव देऊ आपण आपल्या सोयीसाठी सी. इथे लिहून टाकतो सी. We have to draw the line that is 4 centimeter, that is 2.8 centimeter. म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो सर्कल्स, तिसऱ्या मधलं फर्स्ट आहे, सर्कल्स टच each other एक्सटर्नली. किंवा यालाच दुसऱ्या पद्धतीने आपण शो करू शकतो. 4 + 2.8 दॅट इज 6.8. 6.8 ची एक रेषा काढली. आणि त्यावर 3 बिंदू आपण मोजून घेतले. 4 सेंटीमीटर वर एक पॉइंट दॅट इज सी घेऊन घेऊ आपण, आपल्या सोयीसाठी सी घेऊन घेऊ. आणि याला नाव देऊ ए आणि बी. आता AC एक अंतर घेऊन एक सर्कल काढायचा आहे. आणि BC इतकं एक अंतर घेऊन आणखी सर्कल काढायचं आहे. ते दोन्ही सर्कल सी या पॉइंट मध्ये स्पर्श करणार, म्हणून त्याला म्हणतो आपण सर्कल टच इच अदर एक्सटर्नली. ऍक्टिव्हिटी नंबर 1 आपण पाहिलेली होती त्या पद्धतीने इथे करायचं आहे. सेकंड तिथे दिलेला आहे आपल्याला सर्कल्स टच इच अदर इंटरनली. आता इंटरनली म्हटलेलं असेल तर आपल्याला माहित आहे का डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन देअर रेडाय. आता रेडियस दिलेला आहे 4 सेंटीमीटर, 2.8 सेंटीमीटर. समजा 4 सेंटीमीटर मायनस 2.8 सेंटीमीटर केल्यावर आपल्याला रिमेनिंग टू कॅरी 1. आपल्याला 1.2 सेंटीमीटरची एक रेषा काढायची आहे. किंवा याला करत असताना एक 4 सेंटीमीटरचा एक सर्कल तयार केला. त्याचा सेंटर ए घेतलेला आहे, रेडियस झाली AB. आणि बी पासनं एक 2.8 सेंटीमीटरचा आणखी एक सर्कल ड्रॉ केला. तो आतून स्पर्श करणार. जेव्हा आतून स्पर्श करेल जिथे इंटरसेक्ट झालेला आहे त्याला नाव दिलं सी. तर हे तयार झालेलं असेल सर्कल्स टच each other internally. We have to go for the question number 4. In the figure 3.27, the circle of the center P and Q touch each other at R. Line L passing through R meets the circle A and B respectively. Prove that segment AP is parallel to segment BQ. Second one, triangle APR is similar to triangle RQB, and find RQB if angle PRA is equal to 35 degree. So we have to go for their proof. The figure number 3.27 will be drawn. R is betweenness of P and Q because theorem of touching circle. Now there are the two triangles PAR and QBR. We have to take the first one. We have to
Proof 1. AP is parallel to BQ. AP is parallel to BQ. So, firstly we take the first triangle. In triangle PAR, segment PA is congruent to segment PR. Both are the radii of same circle. So, reason will be radii of same circle. If the triangle of two sides are congruent, then that triangle is isosceles triangle. So we can apply here isosceles triangle theorem. Opposite to PA is R angle and opposite to PR is A angle. So angle PAR is congruent to angle PRA. By reason will be isosceles triangle theorem. Equation number 1. Now we have to take the another triangle. QBR. In triangle QBR, segment QB is congruent to segment RQ. Radii of same circle. Again, we can apply here isosceles triangle theorem. Angle QRB is congruent to angle QBR. Reason will be isosceles triangle theorem. Equation number 2. Now, angle PRA, that angle, is congruent to angle QRB, that angle, because vertically opposite angle. So, reason will be vertically opposite angle. Equation number 3. From equation 1, 2 and 3, we can conclude here angle PAR is congruent to angle QBR. Is congruent to angle QBR because both angles are here, they are congruent, therefore QBR also are congruent. That means the angle PAR is congruent to angle QBR. If angle PAR is congruent, therefore we can say that that is angle PAB is congruent to angle QBA because R is betweenness of A and B. Therefore, by using the alternate angle test of parallel line, we can say that segment AP is parallel to segment QB. Hence proved. Now we have to go for the second proof. In both triangles are similar. Both triangles are similar here. How? In triangle APR and RQB. From equation 1 and 3, PAR is congruent to angle QRB. PAR is congruent to angle QRB from equation 1 and 3. And from equation 2 and 3, angle PRA is congruent to angle QBR. Both angles are congruent, therefore we can say that both triangles are similar by using the test of AA test. Both angles are similar. Both angles are congruent, therefore both triangles are similar. Triangle APR is similar to triangle RQB by using the test AA test. Now we have to go for the proof number 3. Here we have to given that angle PAR is equal to 35 degree. Now PAR is 35 degree. PAR is a 35 degree. From equation 1, 2 and 3, PAR is 35 degree. Therefore PRA is also 35 degree. QRB also 35 degree. QBR also 35 degree. Now both four angles are 35 degree. Therefore angle PAR is equal to angle QRB is equal to angle QBR is equal to 35 degree from equation 1 to 3. त्याला इक्वेशन नंबर 4 आपल्या सोयीसाठी दिलेले आहे इक्वेशन नंबर 4.
आता ट्रायंगल घ्यायचा आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं होतं अँगल आर क्यू बी, म्हणजे हा अँगल कितीचा आहे हे प्रूफ करायचं आहे. तर आपल्याला माहित आहे, तर हाच ट्रायंगल आपल्याला घ्यावा लागणार. मग इन ट्रायंगल आर क्यू बी किंवा इन ट्रायंगल क्यू आर बी, अँगल क्यू फाइंड आउट करायचा आहे. तर अँगल इन ट्रायंगल क्यू आर बी आपल्याला माहित आहे, द सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180 degree. Therefore, sum of measure of angle of a triangle is 180 degree. Therefore, QRB plus angle QBR plus angle RQB is equal to 180 degree. हा अँगल 35 चा आहे, हाही अँगल 35 चा आहे. तो उरलेला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. We have to put here QRB 35 degree, QBR also 35 degree, RQB we have to find out the RQB is equal to nothing, there will be the find out is equal to 180. 35 plus 35 is 70 degree plus angle RQB is equal to 180 degree. प्लस आहे तर दुसऱ्या साईडला नेताना काय करतो आपण, प्लस असेल तर मायनस. अँगल RQB is equal to 180 minus 70 degree. Therefore, angle RQB is equal to 110 degree. Hence proved. Now we have to go for the question number 5. In figure 3.28, the circle with the centers A and B touch each other at E. Line L is the common tangent which touches the circles at C and D respectively. Find the length of CD if radii of circle are 4 cm and 6 cm. आपल्याला सर्कलची रेडियस आणि फिगर नंबर 3.28 वर पाहायचं आहे. त्याच्या सर्कलच्या रेडियस दिलेला आहे 4 cm आणि 6 cm दिलेला आहे. तर आपल्याला त्याच्यावरून काहीतरी पाहायचं आहे. आता त्यावरून आपल्याला सीडीची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची, म्हणजे टँजंट जी आहे कॉमन टँजंट, ते कॉमन टँजंट दोन्ही सर्कलला असणारी जी टँजंट आहे ती टँजंटची लेंथ आपल्याला शोधायची आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, ड्रॉ सेगमेंट AC and draw segment BD as similar as draw segment AB. A and B are the center of the circle. Draw segment AM perpendicular to BD. BD ला perpendicular असणारी एक AM ही रेषा काढायची आहे. M is betweenness of B and D. जर असं असेल तर E is betweenness of A and B होऊन जाईल. Theorem of touching circle, AE is equal to AC. Both are the radii of the same circle. AE is equal to AC. AE is equal to AC equal to 4 cm. पहिला सर्कलचा रेडियस 4 cm आहे म्हणून AE ची व्हॅल्यू किती झाली 4 cm. BE equal to BD. These are the 6 cm. Radii of same circle. जर असं असेल तर आपण म्हणतो अँगल ACD and angle BDC both are the right angle. Therefore, ACD is equal to BDC is equal to 90 degree by theorem of tangent. Tangent theorem. Equation number 1 दिलेला आहे. आता आपल्याला इथे क्वाड्रिलॅटरल भेटला आहे. कोणता क्वाड्रिलॅटरल भेटलेला आहे, AMDC. कोणता आहे, AMDC. आता बोथ आर द 90 डिग्री अँगल्स है ना. तर लिहिलं AMDC मध्ये अँगल ACD प्लस अँगल CDM प्लस अँगल DMA प्लस अँगल MAC is equal to 360. How 360? Sum of measure of angle of a quadrilateral is 360. Put the value. ACD 90 degree tangent theorem नुसार. त्याच्यानंतर CDM हाई 90 चा दिलेला आहे. AMD हाई 90 चा आपल्याला दिलेला आहे.
put the value plus angle CAM is equal to 360. 90 plus 90 plus 90, that is 270 degree, plus angle CAM is equal to 360, plus minus angle CAM is equal to 360 minus 270 degree. Therefore angle CAM is equal to 90 degree. आता CAM also 90 degree. The quadrilateral having all angles are right angle, therefore it is a rectangle. Therefore angle quadrilateral AMDC is a rectangle by definition of rectangle. But definition of rectangle नुसार काय म्हणतो, opposite side of rectangle are equal. Therefore DM equal to AC. DM equal to AC म्हणजे इथपर्यंतचं अंतर हे कितीचं झालं, 4 सेंटीमीटरचं. DM equal to AC 4 सेंटीमीटर. मग आपल्याला रेडियस ऑफ सर्कल दिलेला आहे BD equal to 6 सेंटीमीटर. M is betweenness of B and D. Therefore BM plus MD or BM plus DM is equal to BD. BM plus MD equal to BD because M is betweenness of B and D. Put the value. MD ची व्हॅल्यू 4 सेंटीमीटर दिलेली आहे, BD ची व्हॅल्यू 6 सेंटीमीटर दिलेली आहे. पुट अप व्हॅल्यू केली. MD ची व्हॅल्यू 4 सेंटीमीटर, BD ची व्हॅल्यू 6 सेंटीमीटर, प्लस आहे तर मायनस. BM is equal to 6 minus 4. BM equal to 2 सेंटीमीटर. म्हणजे ही व्हॅल्यू झाली आपली 2 सेंटीमीटर. नाव AB कडे येऊ आपण. E is betweenness of A and B. E is betweenness of A and B. Therefore AE plus BE is equal to AB. AB equal to AE plus EB. 4 plus 6. AE ची value 4 centimeter, EB ची value 6 centimeter because these are the radii of that circle and this is the radii of that circle. That means the 4 centimeter and 6 centimeter we have to put. Therefore AB equal to 10 centimeter. Whole value will be 10 centimeter. Now आपल्याला भेटलेला आहे AMB ट्रायंगल. AMB. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे कारण की M हा अँगल 90 डिग्रीचा दाखवलेला आहे म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल आपल्याला तिथे दिलेला आहे. इन ट्रायंगल AMB we can here angle AMB is equal to 90 degree. If angle AMB is equal to 90 degree, it is a right angle triangle, then we can apply the Pythagoras theorem, and Pythagoras theorem will be says that in a right angle triangle the square of hypotenuse AB दिसतं. The square of hypotenuse AB square is equal to BM square plus AM square. Put the value. AB square is equal to BM square plus AM square. Put the value. AB ची value 10 centimeter. We have to put here 10 centimeter. 10 square. BM ची value 2 centimeter. We have to put here 2 centimeter. The square of 10 is 100 is equal to AM square plus 2 to the 4. AM square is equal to 100 minus 4, that is equal to 96. AM square is equal to 96. Therefore we have to taking square root on both sides. Taking square root on both sides. Square root get cancel, that means AM. We have to take here 96 in a square root. 16 6 चा 96. Therefore 16 चा स्क्वेअर रूट 4. 6 चा स्क्वेअर रूट आहे नाही म्हणून अंडर रूट स्क्वेअर रूट मध्ये त्याला 6 लिहिले. AM is equal to 4 under root 6. आता AM ची व्हॅल्यू झालेली आहे 4 under root 6. आपल्याला सांगितलेलं आहे AMDC is a rectangle. तर रेक्टँगल ची प्रॉपर्टी काय म्हणते, अपोजिट साइड ऑफ ए रेक्टँगल आर इक्वल. मग AM ची अपोजिट साइड दिसते आपल्याला CD. ती किती आहे 4 under root 6 सेंटीमीटर. Here therefore AM is equal to CD. AM equal to CD because opposite side of a rectangle. Therefore CD is equal to 4 under root 6 सेंटीमीटर. Hence proved. अशा प्रकारे आपण इथे प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 कंप्लीट केलेली आहे.